राज्याचे विकासरत्न उपमुख्यमंत्री माननीय श्रीयुत एकनाथभाई शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सेवालय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य, दहशत ग्रुप महाराष्ट्र राज्य। दिल्लीमध्ये आजच्या ज्या मतमोजणीमध्ये भारतीय जनता पक्षाला एक हाती सत्ता मिळाला। प्रथमतः मी आपल्या या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदींचं व तसेच आपले JP नड्डा व अमित शाह साहेबांचं मी अभिनंदन करतो की त्यांच्या या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ह्या देशामध्ये जो विकासाचा काम चालू झालेला आहे, आपण बघतोय अलीकडे या जवळ 26 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा सत्ता त्या दिल्लीवर आलेला आहे। आणि या गेल्या 10 वर्षात ज्या केजरीवाल सरकार होतं त्यांनी ज्या दिल्लीमध्ये दिल्लीची परिस्थिती करून ठेवलेली आहे, त्या दिल्लीमध्ये ज्या काही प्रदूषण असू द्या किंवा तिथल्या यमुना नदीच्या संदर्भात असू द्या, अनेक गोष्टी लोकांना धूल थाप देऊन निवडून येत होत्या, पण आता तिथल्या लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे। आज भारताच्या जनतेला विकास पाहिजे। या भारत आपण महाशक्तीकडे जात असताना नरेंद्रजी मोदी साहेबांच्या यांच्या नेतृत्वाखाली ज्या सरकार आपल्या दिल्लीमध्ये जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आज त्यांनी आणि तिथल्या नागरिकांनी ज्या बहुमताने निवडून दिलं, नागरिकांचंही मी अभिनंदन करतो। आणि पुन्हा एकदा दिल्लीमध्ये पुन्हा एकदा विकास सुरुवात होणार ही करून नक्कीच। विरोधकांकडे एकंदरीत ईव्हीएमचा पण प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जात आहे। ईव्हीएमचा प्रश्न तर प्रत्येक निवडणुकीला उपस्थित होत आहे। मध्यंतरी म्हणत होते की लहान सरकार म्हणजे लहान स्टेटला आमचं विरोधकांचं सरकार आणि मोठ्या स्टेटला भारतीय जनता पक्षाचं सरकार ईव्हीएममुळेच येतात, हे सगळं चुकीचं आहे। ईव्हीएममध्ये कुठलंच हे झालं नाही। आपल्या निवडणूक आयोगाने स्पष्ट करून सांगितलेलं आहे। आणि आत्ताची निवडणूक बघितलेलं असताना ज्या काही सगळ्या आपल्या या देशामधले जे चॅनल्स होते, वृत्तपत्र होते, त्यांनी अगोदरच भाकीत केलं होतं की भारतीय जनता पक्षाचे सीट येणार आणि तेही जवळपास 50 सीट येणार म्हणून भाकीत केलं होतं। त्याप्रमाणे आज आता त्यांनी काय ईव्हीएम धरून सांगितलं होतं का पत्रकार लोकांनी किंवा त्या चॅनलवाल्यांनी? नाही, त्यांनी तिथल्या लोकांचं रिव्ह्यू घेऊन सांगितलं होतं की लोकांच्या मनातच बदल पाहिजे होतं, त्यामुळे बदल झालेला आहे। विरोधक सातत्याने ईव्हीएमवर ठपका देत असतात, ते त्यांचं काम चालू आहे। आणि आज बघितलं असताना काँग्रेसची परिस्थिती तिथं की एकही उमेदवार त्यांचा तिथं निवडून न येणं खरंच फार नाचक्की या काँग्रेसची झालेली आहे। आज एवढ्या मोठ्या या देशाच्या राजधानीमध्ये आपला एकही माणूस निवडून येत नाही आणि आपण मोठमोठ्या गोष्टी ईव्हीएम किंवा इतरही मोदींना नाव ठेवत राहतो आणि याच्याबद्दल काँग्रेस स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। Like, subscribe, click on the bell.